रस्त्यालगत धोकादायक विद्युत खांब, महावितरणाच्या कामावर सवाल। हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर ते हिमायतनगर मार्गे घारापूर विरसनीकडे जाणाऱ्या मार्गावर महावितरणाकडून उभारण्यात आलेले विद्युत खांब रस्त्यालगत अवघ्या काही फुटांवर बसवण्यात आल्याने वाहन चालकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे। वळण घेताना मोठ्या वाहनांना अडचण येत असून अपघाताची शक्यता वाढली आहे। या खांबाच्या उभारणीचे फाउंडेशनही निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप होत आहे। सिमेंट काँक्रीट कमकुवत असल्याने पावसाळ्यात खांब कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे। त्यामुळे शेतकरी व रस्त्याने जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। सामाजिक कार्यकर्ते भाऊ कदम यांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। पळसपूर सबस्टेशन ते इकडे घारापूर विरसनी जाणारा विद्युत प्रवाहाचं काम आहे आणि याच्या संबंधित मागील काळामध्ये एक जणाने आवाज उठवला होता, पण त्याचा आवाज जागीच दाबण्यात आला आणि परत त्याच पद्धतीनं जसं की थातूर मातूर होईल असं काम केलं, पण याच्याकडे सतत सगळेजण दुर्लक्ष करत आहेत। या कामासंबंधित लवकरात लवकर चौकशी करावी, अन्यथा जे लोकशाही मार्गाने आंदोलन करता येईल ते आम्ही करू। भाऊ, आपण पाहू शकता या रस्त्याने ये जा करणारे असे गावखेड्यातले बरेच लोक आहेत। शाळेतले विद्यार्थी असो किंवा बाजारासाठी येणारे मोलमजूरदार शेतकरी असो, जे संबंधित गुत्तेदारानं काम केलं याचं पाठपुरावा अजून कुणी केला नाही। आणि आपण पाहू शकता की याचे सगळे पोल बघा, काही आतमध्ये आहेत, काही बाहेर आहेत, ज्याच्यामुळं अपघात होण्याची 100% गॅरंटी आहे। पण याच्याकडे सर्व येणारे लोकप्रतिनिधी असो, गावातले राजकारणी असो, सगळे लोक मॅनेज होऊन दुर्लक्ष करतात आणि याच्या कामासंबंधित जो इंजिनियर आहे, जो गुत्तेदार आहे, जो कोणी त्याचा कॉन्ट्रॅक्टदार वरचा आहे, या सर्वांना माझी एकच कळकळीची विनंती आहे की या कामाची आपण स्वतः येऊन चौकशी करावी। कारण बरसातीमध्ये आपण पाहू शकता की बरेच पोल पडू शकतात। आपण त्या गुत्तेदाराचं कामाची चौकशी करून त्याचं योग्य काम आहे का अयोग्य आहे याच्याकडे येऊन स्वतः पडताळणी करावी।